लोकसभेनंतर आता विधानसभेतही बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत निश्चित झाली। बारामतीतून अजित पवारच लढणार हे अधिकृतरित्या घोषणा झाली। आता अजित पवार विरुद्ध त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार अशी लढत होईल। पाहूया। काही जागांच्या वरचे उमेदवार आम्ही या ठिकाणी घोषित करतो आहोत। बारामती मतदारसंघातून अजित पवार, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ साहेब। अखेर अजित पवार बारामतीमधूनच लढणार हे निश्चित झालंय। अजित पवारांऐवजी त्यांचे पुत्र जय पवार लढू शकतात अशी चर्चा होती। मात्र अजित पवारच बारामतीमधून लढणार असून त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांचं आव्हान असणार आहे। युगेंद्र पवारांना शरद पवार गटाकडून एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीत नणंद भाऊजाईच्या लढाईत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आणि सुप्रिया सुळे विजयी झाल्या। आता अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार अशी थेट लढत आहे। त्यामुळे पुन्हा बारामतीच्या लढाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। 2 दिवसांआधी बोलताना युगेंद्र पवार यांनी लोकसभेला ट्रेलर दाखवला, आता पिक्चर दिसेल असं म्हणत अजित पवारांना आव्हान दिलंय। लोक जरा खोटा प्रचार करतात, वेगळे बातम्या पसरवतात, वेगळे अफवा पसरवतात। पवार साहेबच इथून उमेदवार देणार आहेत। लोकसभेला त्यांनी तुम्हाला सगळ्यांना ट्रेलर दाखवलाय, विधानसभेला पिक्चर दाखवतील। आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना इथं शब्द देतो, जर तुमच्या केसाला पण जर धक्का कोणी दिला तर आम्ही सगळे इथं आहोत। आता बारामतीमध्ये अजित पवारांना आव्हान देणारे युगेंद्र पवार नेमके कोण तेही पाहूया। युगेंद्र पवार अजित पवारांचे लहान बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत। अजित पवारांच्या बंडानंतर श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांऐवजी शरद पवार यांना साथ दिली। युगेंद्र पवार शरद पवारांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त आणि खजिनदार आहेत। त्याचबरोबर बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचे प्रमुख देखील आहेत। मला आत्मविश्वास आहे की बारामतीमध्ये गेल्या 30-35 वर्षापासून ज्या पद्धतीने विकासाचा धडाका दादांच्या माध्यमातून बारामतीकरांना मिळालेला आहे, बघायला मिळालेला आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीची जनता ही दादांच्याच पाठीमागे राहील। अजितदादा एक विकास पुरुष म्हणून सातत्याने त्यांनी अनुभवलेलं आहे। त्यामुळे उमेदवार समोरच्या पक्षाचा कोणीही असला तरी सुद्धा प्रचंड बहुमतांनी अजितदादाच त्या ठिकाणी निवडतील। अजित पवारांच्या बारामतीची स्थिती आधीसारखी राहिलेली नाही, कारण लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्याच बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी तब्बल 47,000 मतांनी पिछाडीवर होत्या। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना 7,31,400 मतं मिळाली। सुनेत्रा पवार यांना 5,73,939 मतं। 6 विधानसभा क्षेत्रातून स्वतः अजित पवार आमदार असलेल्या बारामती विधानसभेचाच विचार केला तर 47,381 मतांची आघाडी सुप्रिया सुळे यांना मिळाली। अजित पवार यांच्या आयुष्यातली ही सगळ्यात अवघड इलेक्शन असू शकते, कारण एक म्हणजे राजकीयदृष्ट्या नव्हे पण एक कौटुंबिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या देखील अजित पवारांसाठी ही निवडणूक अवघड आहे। अजित पवार याच्या आधी निवडणूक प्रचाराला देखील जात नव्हते, अर्ध्या भरायचे आणि महाराष्ट्रभर प्रचार करायचे। जसा प्रचार हा त्यांनी स्वतःच्या पत्नी सुनेत्रा पवारांसाठी केला होता, अनेक गावांमध्ये गेले होते, तसं देखील त्यांना आपल्या स्वतःसाठी जर करायची वेळ आली तर आश्चर्य वाटू नये। जरी हा संघर्ष युगेंद्र विरुद्ध अजित पवार जरी असला तरी शरद पवार विरुद्ध अजित पवार या नाट्यातला एक रोमहर्षक प्रसंग या विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे। अजित पवार आतापर्यंत 6 वेळा बारामतीमधून आमदार झाले आहेत। 1995 मध्ये 77,335 मतांनी विजय मिळवत ते पहिल्यांदा आमदार झाले। 1999 मध्ये 50,366 मतांनी विजय झाला। 2004 मध्ये 66,157 मतांनी, 2009 मध्ये 1,02,979 मतांनी विजयी झाले। 2014 मध्ये 89,731 मतांनी अजित पवार विजयी झाले, तर 2019 मध्ये तब्बल 1,65,000 मतांनी अजित पवारांचा महाराष्ट्रात विक्रमी विजय झाला। अजित पवारांसह राष्ट्रवादीकडून 38 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आतापर्यंत 7 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत निश्चित झाली आहे।
बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार, इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्ता मामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील, आंबेगावातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम, कागलमधून अजित पवारांचे मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवारांकडून समरजित घाटगे रिंगणात आहेत. अहेरीमधून दादांचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्राम मैदानात आहेत. कळवा मुंब्र्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला तर शरद पवार यांच्याकडून जितेंद्र आव्हान मैदानात आहेत. चिपळूणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शेखर निकम तर त्यांच्या विरोधात प्रशांत यादव अशी लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती आणि शिरूर या दोनच ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला, ज्यामध्ये शरद पवार यांनी बाजी मारली. आता विधानसभेत मात्र अशा लढतीचा आकडा मोठा असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.